फिरोज खान सर इशारा करत असताना जाऊया मॅच मध्ये जेते बिग पॅट मॅच पहा मिळेल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल फुल टॉस. चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवरती प्रथमेशच्या बॅट मधून शानदार चौकार. चला सामना सुरू करा आणि आमचे स्वयंसेवक लहान मुलं उन्हात नका थांबू. आपण सावलीमध्ये उभे राहा. उन्हात नका थांबू. सावलीमध्ये उभे राहा. लहान मुलं पट्टीच्या बाहेर राहायचंय. पडद्याच्या बाहेर सावलीमध्ये थांबा. ओ हुक केलाय चेंडूला. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. मिळतील पुन्हा एकदा 4 धावा. लागोपाठचा दुसरा. बॅट मधून मागच्या सामन्यात सुद्धा अशीच धुंद बेधुंद फलंदाजी केली होती. लागोपाठ चौकार 3 आले. त्यानंतर तो बाद झाला. मात्र आता 2 चौकार. बॅकफुटला जात असताना फटका चांगलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा चौकार. गुड शॉट. चांगली बॅटिंग होत असताना गोलंदाज पाहतोय आपण. कबरला लागोपाठचा पाहायला मिळेल का. मात्र 2 फिल्डर आले. अखेरकार शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलाय. 3 चौकार आले. त्याच्यानंतर या 3 धावा अगदी सीमारेषेवरती फिल्डिंग करत असताना एकदा मात्र वाचवले आपल्या टीम साठी. स्कोरबोर्ड वरती लावल्या 4 ओव्हरचा मॅच आहे. पॉवर प्लेचं खरं तर एकमेव षटक. हुक केलाय चेंडूला. भरपूर उंचावरती आहे चेंडू. जाईल आता लॉंग लेगच्या वरून. शानदार षटकार योगेश पाटील. आणखीन एक चेंडू गेला आता पाण्यामध्ये. त्यामुळे आता नवीन चेंडूचा वापर करावा लागेल. आपल्याला पाहायला मिळतात पाहतोय पॉवर प्लेचा एकमेव षटक त्याच्या हातामध्ये सोपवला. पुन्हा एकदा हुक केलाय. फिल्डर उपस्थित आहे. काय फिल्डिंग केली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उत्तुंग झेल टिपलाय. या मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज बाद योगेश पाटील. बॅक टू द पॅवेलियन.
अभेश भोईर गोलंदाजीवरती आला आता दुसरं षटक आपल्या टीमच्या वतीने. करण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑन लाय, एकेरी धाव मिळत असताना एका धाब्याने संघ पुढे सरकता पाहा मिळतो आपल्याला. 22 धाबा. फटका चांगला आहे, जागेवरून खेळला, चेंडू जाईल आता काऊ कॉर्नरच्या वरून. शानदार षटका. प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी चेंडू लगेचच आणून दिलाय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा फिल्डिंग खराब झाली आहे. एवढ्या बेगाने चेंडू वरती आले, चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. पुन्हा एकदा बिग शॉट, स्टॅन अँड डिलिव्हर, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार. अमोल पाटीलच्या बॅट मधून येत असताना पाहिला 38 रन्स ऑन बोर्ड. सेकंड वर प्रोग्रेस. टीम डोंडा वडवली अगेन्स्ट RM सोनारपाडा. बिग पार्ट मॅच. पुन्हा एकदा यावेळेस फटका. हो चांगला आहे. सणा 44 धाबा, 2 षटका. दुसरं षटक मार्गच आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. फिल्डर उपस्थित आहेत आणि त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू गेला पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. चौकार. ते RM सोनारपाडा टीमची लागोपाठ चौकार षटकार येत असताना पहा मिळतात आपल्याला. 2 षटकामध्ये धाबा झाल्यात त्या 48. पाहतोय 5 मध्ये 26 बनवल्यात. दळवी पाहतोय तिसरं षटक.
ओ साधा सोपा झेल. बॅकफूट पॉइंट लावते फिल्डर. झेल सुटला जातोय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग नाही आहे आज नशिबाचा साथ नाही आहे. वारंवार फिल्डिंग खराब केली जातोय. टीम डोंडावडवली संघाच्या बाजूने लेग बायच. वाईट बॉल. पंच बाटची गुण करत असताना एक धाव अवांतर स्वरूपामध्ये मिळेल. त्यामुळे आपल्याला निर्णय त्यांचा मान्य करावा लागेल. रिवर्स लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. दांडी गुल झाली आहे. धक्का लागलाय दुसरा. ठाकूर मैदानामध्ये येत असताना कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेट मधील बाहुबली आहे. साठी याला जाणलं जातंय. तो खेळाडू पाहतोय मैदानावरती. तिसरं षटक उमेशला पाहतोय पण गोलंदाजी करत असताना. पहिलाच बॉल उजव्या यष्टीवरती. चेंडू गेला डॉट. T3. पटका चांगला स्वीपर कव्हरच्या दिशेला चाललाय. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण करत असताना षटक संपलाय. तिसरं 3 ओव्हर मध्ये बनवल्यात त्या सोनारपाडा टीमने. प्रथम बॅटिंग करत असताना 55 वरती 2.
पण धावा 55 धावसंख्या पहा मिळतो आपल्याला। शेवटचा अंतिम षटक असेल आता टीम ढोंडावडविली संघाच्या बाजूने कोणत्या गोलंदाजाचा? प्रथमेश चाळकेला पाहतो आपण। चाळके प्रथमेशला पाहतोय शेवटचा षटक हाताला असताना। सहा चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे। पहिलाच बॉल अगदी चेंडू सरळ रेषेमध्ये नो बॉल। याच मिस्टर माने सर इशारा करत असताना नो बॉल फ्री। ओ चांगला आता मात्र फ्रीडचा बॉल होता, फायदा उठू शकले नाही अमर। यावेळेस मात्र स्ट्राईक वरती अमोलला पाहतोय। यावेळेस फटका चांगला आहे, जास्त उंची लांबी हो तेवढीच मिळाली आहे। अखेरकार चेंडू गेलाय सीमा पार, षटकार। मधून षटकार पाहायला मिळाला। पहिल्या षटकामध्ये थोडंस शांत होतं, दुसऱ्या षटकामध्ये खूप मोठे फटके पाहिले आपण सोनारपाडा टीमच्या वतीने आणि या षटकामध्ये सुद्धा पाहतोय, कारण शेवटचं षटक आहे त्यामुळे आता मोठे फटके खेळायच लागतील। मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना यावेळेस फटका फसलाय, कॉट अँड बोल्ड, फलंदाज बाद, तिसरा धक्का। मात्र यांचं आगमन झालेलं आहे, स्वागत आहे आपलं या मंचावरती। महेश दादा जगदीश दुधकर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पाण्याची सोय आम्हाला गणेश मात्रेला दादा यांच्याकडून पाण्याची सोय पुरवण्यात आली आहे। हरेश दुधकर यांच्या स्मरणार्थ
जगदीश दादा यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली त्यांचा आपण आभार मानूया। चेंडू द्यायचा आहे, चेंडू हरवलाय पुन्हा एकदा। जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर जातात तेव्हा मात्र येत नाहीये, कारण बाहेर आउटफील्ड भरपूर खराब आहे, त्यामुळेच आता बऱ्याच वेळ चेंडू गेलेले आहेत। आले 68 68 दाबा। लांबी कमी, लॉंगॉनला टिपलाय तो झेल आणि संपलाय तो मात्र फलंदाज करणचा खेळ। आगमन झालेलं आहे, स्वागत आहे आपलं। जेव्हा यूट्यूबची सोय नव्हती तेव्हा भोंग्यावरती ते कॉमेंट्री करायचे आणि कधी कधी वेळ मिळाला तर येतात आमच्या सोबत। गत वर्षी 2 वर्षापूर्वी पाहिले स्पर्धेमध्ये, मात्र आता त्यांच्याकडे वेळ कमी असतो कारण कामधंदा सुद्धा आहेत, त्यामुळे ते आता थोडेसे बिझी असतात। स्वागत आहे चंद्रकांत दादा आपला या स्पर्धेमध्ये। शेवटचा चेंडू असेल आता या ओव्हरमध्ये। फटका चांगला अलॉंग द कार्पेट, मिसफील झाली, एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात आर एम सोनारपाड्याच्या वतीने। आणि या 2 धाब्यांनी मात्र धावसंख्या पहा मिळतोय 70 धावा झाल्यात। 71 धावसंख्येचं लक्ष्य आहे 4 षटकामध्ये। मगाशी 5 षटकामध्ये 75 करायच्या होत्या। टीम करायच्या होत्या कारण डोंडावडवली संघाने 75 धाबा कुठल्या होत्या 5 ओव्हरमध्ये, आता त्याने 71 करायच्या 4 ओव्हरमध्ये। तर पुन्हा एकदा छत्रपती चषकामध्ये सर्वांचं स्वागत। यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षकवर्ग आम्हाला ऐकतात त्यांचं स्वागत। श्री मंगळ क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार जय गावदेवी क्रिकेट संघ चिंचोली आयोजित छत्रपती चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहता। स्पर्धेचा पहिला दिवस आज सामने खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळाले आणि डोंडा वडवली संघाने पहिल्या मॅच मध्ये जे आक्रमक फलंदाजी केली होती निश्चित जवळजवळ आपण पाहिलं की 5 षटकामध्ये त्याने 73-74 धावा ठोकल्या
त्यापैकी 4 षटकामध्ये त्याने 72 धावा कुठल्या होत्या. आता तोच विक्रम त्यांना पुन्हा एकदा करावा लागेल. सलामीची जोडी पॉवर हिटिंग फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी 71 धावा 71 या धावा चेस करण्यासाठी. तर निश्चितच आज आपण पाहू शकता व्यासपीठावरती सकाळच्या सत्रापासून मान्यवर आपण पाहिल्यात. ही धावसंख्या कुटायच्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धोंडा वडवली या टीमकडनं दोन्ही फलंदाज रवाना झाल्यात. आज मॅचेस खूप चांगल्या झाल्या. छत्रपती ट्रॉफीमध्ये सुरुवात खूप चांगली झाली या स्पर्धेची. सुरू करायचं आहे. गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येतोय प्रथमला मात्र प्रथम षटक दिले. सामना स्टार्ट होतोय. 71 ऑन द चेस. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट कदाचित दिला असतं. फलंदाज बाद होऊ शकला असता. आज आपण सकाळीच पाहिलं मॉर्निंगला यशस्वी जयस्वालचं रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज गमावला भारतीय संघाने आणि त्यामुळे थोडंसं अडचणीमध्ये आहे. तसाच मात्र आपण पाहू शकाल झाला असता धोका, परंतु तसं झाला नाही. आहे सोनारपाडा संघाला संधी होती प्रेशर टाकण्याची. 71 धावा हव्यात धोंडा वडवली या संघाला. रिव्हर्स फटका जबरदस्त स्ट्रोक टीट फोट टॅट जसं तसं उत्तर चौकार. पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू लॉंग ऑन मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय त्याच्या अवकाच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. 4 धावा. गुड शॉट. सलगचा तिसरा चौकार. उमेशने मात्र हात कोल्ह्यात. अवेश आणि उमेशला आपण पाहतोय. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रज्वल सलामीसाठी आला होता. 31 धावांची त्यांनी विस्फोटक फलंदाजी केली होती. त्याच्यासोबत उमेशला आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये 39 धावा आणि आता मात्र बॅटिंग करत असताना 3 चेंडूवरती 3 चौकार. मात्र फॉर्म खूप चांगला आहे फलंदाजाकडे, परंतु त्याचा फायदा तो उचलतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्टेप अप झाला. कॅपमध्ये टाकण्याचे यशस्वी. क्षेत्ररक्षक दूरवरचा अंतर करायचा. थोडंसं पंबलिंग आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावीच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 15 या आकड्यावरती एक चांगल्या स्थितीमध्ये मी तर म्हणेल संघ पोहोचतोय. धोंडा वडवली 18ची सरासरी जवळ गाठायची आहे. आपण पाहू शकता जर सामना जिंकायचा असेल तरी ते धोंडा वडवली या संघाला. पॉवर प्ले सुरू आहे. धापलकावरती धाव संख्या 15 या आकड्यावरती पोहोचलोय धोंडा वडवली संघ. पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर, परंतु क्षेत्ररक्षक काय डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. फेकी ॲक्युरेट नव्हती. सिंगल येते. सिंगलने धापलकावरती धावसंख्या मध्ये वाढ.
16 या आकड्यावरती पोहोचतोय. तीन चौकारीच्या साहाय्याने उमेश सध्या चांगली पॉवर हिटिंग फलंदाजी करतोय. या एंडने धावा आपण बनताना पाहिलाय. तो एंड आता सध्या आपल्याला पाहायला मिळेल. कारण जेव्हा जेव्हा डोंडा वडवली संघाच्या गोलंदाजाने गोलंदाजी करण्यासाठी मलंगड एंडकडनं गोलंदाजी सुरू केली तेव्हा त्यांना खूप मार पडले. परंतु तसं त्याचं प्रत्यक्ष उत्तर मैदानाच्या आतमध्ये सोनारपाडा संघ खेळत असताना कशा पद्धतीचं त्याचं प्रत्यक्ष उत्तर देईल का. चसिंग ऑन आहे. 18.00 ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात. अजूनही मात्र सामना बॅलन्स आहे कारण दोन्ही संघांना संधी आहे मात्र सामना जिंकण्याची. 2 सामने जिंकून क्वालिफाय झाला आजचा अंतिम सामना खेळण्यासाठी जानमन निवलीपाडा संघ. पण त्यांना कोण फाईट देईल त्याचा प्रश्न अजूनही मात्र बाकी आहे. पहिला चेंडू डॉट चेंडूचा आपण पाहू शकता. डॉट चेंडूने धावफलकावरती धावसंख्या कायमस्वरूपी आहे 16 या आकड्यावरती. रितेश गोलंदाजी करण्यासाठी मलंगड एंडकडनं गोलंदाजी करतोय रितेश. हाही चेंडू मात्र वलन घेणारा चेंडू होता. ऑफस्टमच्या खूपच बाहेर वलन घेताना पाहतोय. आमचे ऑफिशियल पंच बाला माने यांच्या माध्यमातून आम्हाला इशारा येतो व्हाईट बॉलचा आणि व्हाईट बॉलने धावफलकावरती धावसंख्या 17 धावा. उमेशकडे मात्र ताकद आहे. उमेश मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करता. स्टेपअप झालाय. स्टेपअप होऊन चेंडूला पार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र खराबपैकी मी म्हणेल ही संधी मिळाली आहे जिथे एकच धाव होती त्या एक्स्ट्रा स्वरूपाने आता मात्र धावा येतात. लेग बायच्या स्वरूपाने 3 धावा धावफलकावरती आल्यात. या चुका मात्र टाळावा लागतील. एक एक चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. या स्पर्धेमधून आपण बाहेर जाऊ शकता. त्यासाठी मात्र आपल्याला प्रत्येक खेळाच्या क्षणाला मात्र लक्ष द्यावा लागेल आणि तो लक्ष मैदानाच्या आतमध्ये सोनारपाडा टीमकडनं नव्हता. रिव्हर्सचा फटका आहे. ॲक्युरेट टायमिंग बेमिसाल टायमिंग. चेंडू आउट ऑफ द पार्क. येत्या षटकार. पाहू शकता आपण सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं फलंदाजी झाली आहे. विकेट हॅट्रिक सुद्धा पाहिली. 3 चौकार 3 षटकार सुद्धा पाहिलं आणि आता आपण पाहू शकाल पुन्हा एकदा रिव्हर्सच्या माध्यमात षटकार येतो. हा चेंडू लाईन मिस केली. मोठा झटका. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिला जर धक्का लागतोय. आवेश फलंदाज बॅक टू डागा. सव्वीस या आकड्यावरती आपण पाहू शकाल पहिला धक्का बसलाय मैदानाच्या आतमध्ये. 71 धावांची गरज आहे. आवेश बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन ऑफ द टीम प्रज्वल ज्याने मागच्या मॅचमध्ये मी निश्चितच म्हणेल की थोडीशी बदलताना पाहिली आपण डोंडा वडवली या संघाने. कारण मागच्या मॅचमध्ये जी यशस्वी सलामीची जोडी होती त्यांना मात्र प्राचार्य न करता प्रज्वल थोडासा मागे राहिला आणि त्याने सलामीसाठी आवेशला पाठवलं. थोडंसं स्ट्रॅटर्जी बदलताना पाहिली आपण डोंडा वडवली या संघाच्या खेळाडूंना. हा चेंडू स्लॉर 1 गती थोडीशी कमी. गती परिवर्तन करतोय. डॉट चेंडूची शांतता. प्रत्येक डॉट चेंडू संजीवनीचं काम करेन आणि प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर बनवू शकतो. मात्र येणाऱ्या फलंदाजावरती प्रज्वलला आपण पाहू शकाल बॅटिंग करण्यासाठी गोलंदाज तयार आहे रितेश. हा चेंडू
यॉर्कलेनचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, जातोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो हा षटकार. धावांची गरज आहे. अर्थात 19.50 सरासरी गाठायची आहे. चेसिंग ऑन आहे. सामन्यामध्ये काय होऊ शकतोय. प्रज्वल आणि जोपर्यंत उमेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय तोपर्यंत अशा पल्लवीत असतील डोंडा वडवली या टीमच्या माध्यमातून. गोलंदाजासाठी टेनिस विश्वातील आपण बघू शकाल डोंबिवली मधील अतिशय नामांकित असलेला गुणवंत गोलंदाज ऑलराऊंडर, बेस्ट ऑलराऊंडर नेहमीच त्याच्याकडे बघितला जातोय. आपण बघू शकाल अमर ठाकूर. अमर ठाकूरचा चेंडू फक्त दिशा दिली आणि या दिशेवरती फक्त आपण नियंत्रण केलं फलंदाजाने आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लॉंग लेग मधून हा चौक. बालकावरती धावसंख्या बघा. या फटक्यांची फार गरज आहे. तशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होतोय. अमरवरती प्रति हल्ला चौकाराच्या सहाय्याने धावफलक बदलतोय. हा रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. हे फटके अगोदर सुद्धा आम्ही पाहिले आहेत. दबावाखाली अमरवरती मात्र फटके प्रहार करू शकत नाही. अमरकडे आपण बघू शकाल हाईटचा त्याने योग्य वापर केला आणि अतिरिक्त बॉम्ब्स या चेंडूवरती पाहायला मिळालं. धाबलकावरती धावसंख्या 36 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. पुन्हा एकदा मात्र सलग बॅटने कॅपमध्ये चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि तोपर्यंत फक्त सिंगलच्या नुसार धाबलकावरती धावसंख्या थोडस मी म्हणेल लेझी क्रिकेट. 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा घेण्याची संधी परंतु 2 धावा आल्या नाही. 37 धावा धाबलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सोपा झेल त्याच्यासाठी आणि फलंदाज होतोय प्रज्वल. हा बाद. धावांवरती दुसरा धक्का बसलाय. डोंडा वडवली या संघाला 71 धावा चेस करायच्या होत्या. त्याचा पाठलाग करताना 32 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाल्या. त्यानंतर अमर ठाकूरचा हा चांगला षटक पाहायला मिळतोय. 4 चेंडूवरती त्याने धावा खर्च केल्यात 5 आणि महत्त्वाचा प्रज्वल दलवीला बाद केलाय. अमर पुन्हा एकदा तयार. अमरचा हा चेंडू ऑनसाइडला भिडकावायचं होतं.
चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती. आता मात्र या सामन्यातील पूर्णपणे आपण पाहू शकाल हवा करण्याचं काम इथे मात्र करताना पाहतोय. एक 12 चेंडू 39 होत्या, 5 धावा आल्यात. अजूनही मात्र 34 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 7 तर 34. 7 मध्ये 34 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इथे डोंडा वडवली या संघाला. मार्क वरती अंतिम चेंडू या षटकातील फेकण्यासाठी. पुलचा फटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार. 4 धावांसाठी चौकार. बलकावरती धावसंख्या 41 41 या आकड्यावरती अजूनही 30 धावांची गरज आहे. खूप मोठा लक्ष होता परंतु त्याचा पाठलाग करताना थोडासा मात्र आपण दमछाक पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ढोंडा वडवली या संघाच्या फलंदाजाकडनं. 7 चेंडू 30 धावांची गरज आहे. 6 मध्ये 30. बघा या गोष्टी या धावा होण्यासाठी फार मेहनत करावी लागेल. 6 चेंडू 30 धावा. अगोदरचे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम षटक घेऊन करणचा पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू हवेमध्ये आहे. फलंदाज बाद. झाल्यात परंतु 30 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे. 5 चेंडू 30 धावांची गरज आहे. 5ची षटकार पेश करावी लागतील. हा विक्रम होणार की नाही त्यासाठी मात्र अगोदरचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. एखादा चेंडू मिस झाला तर सामना गमवू शकतोय. इथे टॉपेज आहे. फलंदाज बाद होतोय. वरतीचा प्रवास बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा धक्का याच षटकामध्ये. एखादा चमत्कार व्हावं फार गरजेचं आहे. अन्यथा मात्र ढोंडा वडवली संघाला मात्र हा सामना जिंकता येऊ शकत नाही आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही गोष्टी होऊ शकतात. 4 चेंडू 30 धावांची गरज आहे. ढोंडा वडवली संघाची बॅटिंग ही स्ट्रेंथ आहे परंतु गोलंदाजी आपण पाहिली ना तर थोडीशी मला गोलंदाजीचा विचार केला तर बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे पण गोलंदाजी आज पाहिजे तशी घडताना पाहिली नाही आहे. त्यामुळे गोलंदाजांना खूप मार पडताना पाहिलं. 71 धावा 4 षटकामध्ये हा टार्गेट रचला. प्रथम तर प्रशंसा करेन मी. 32 धावांची एक जबरदस्त मॅरेथॉन इनिंग अमोलने साकारली आणि आता पाहू शकाल की पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती परंतु प्रयत्न सुरू आहे. संघर्ष. अभी नहीं तो कभी नहीं.
मी अगोदरच वर्णन केलं होतं, बॅटिंग ही स्ट्रॉंग आहे, स्ट्रेंथ आहे आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देताना पाहतोय. षटकार आलाय. षटकार मात्र धावांचा अंतर कापू शकतोय. एकदा ऑनसाइडला भिडकावलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. फक्त डॉट चेंडू, एकही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. औपचार तर फक्त शिल्लक आहे. नेवाली पाडा संघ आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे. इथे उपस्थित दाखवायचे. लगेच आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. निश्चितच आमचे परेश केने सामनाचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित आहेत.